ज्यांना वैयक्तिक समुपदेशन माझ्याकडून करायचं असतं आणि ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं असतं, अशा पुण्याबाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी आता गुड न्यूज आहे. गुड न्यूज अशी आहे, की आपण करियर विजय सेंटर्स जी आहेत, ती पुण्याच्या बाहेर देखील चालू करतोय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये ही केंद्र आपण चालू करतोय. त्याचा अर्थ असा आहे, की माझं स्वतःचं जे कर्वेनगर पुण्यातलं जे केंद्र आहे, त्याच्या व्यतिरिक्तही सेंटर्स असतील. त्या भागातल्या मुलांना विनाकारण ट्रॅव्हल करून तिथपर्यंत यायची गरज नाही. अर्थात याच्यामध्ये फक्त विद्यार्थी नाहीयेत. विद्यार्थी त्यांच्यासोबत पालक असतील, युवक असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, नोकरी करणारे, नोकरी करू इच्छिणारे, त्यासोबत त्या क्षेत्रामध्ये जाऊ इच्छिणारे, ज्यांना त्याचं प्रशिक्षण हवंय किंवा जे आता ऑलरेडी उद्योजक आहेत. महिलांसंदर्भात आपण प्रशिक्षण घेत असतो किंवा वैयक्तिक समुपदेशन घेत असतो. तर या सगळ्यांना तुमच्या भागामध्ये आता करियर विजय केंद्र मिळणार आहे आणि सुरुवात झाली आहे आपल्या भोसरी जवळच्या पुण्यातल्या चिखलीमधून. त्याची सुरुवात झाली आहे. आपण हडपसर येथे सुद्धा आता केंद्र चालू केलंय. त्याचबरोबर शिरूर, सातारा, धुळे आणि नाशिक या ठिकाणची केंद्र आता आपली चालू होत आहेत. तर जे विद्यार्थी आहेत, जे युवक आहेत, जे नागरिक आहेत, ज्यांना अशा पद्धतीचं प्रशिक्षण घ्यायचं आहे, त्याचबरोबर वैयक्तिक समुपदेशन करायचं आहे, मी तुमच्या भागात येणार आहे. तुम्हाला पुण्याला थेट यायची गरज नाही. त्याचबरोबर ज्या मंडळींना करियर विजय सेंटर चालू करायचं आहे, याच्यामध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असेल, स्पोकन इंग्लिशचे क्लासेस असतील, त्यासोबत काही शाळा असतील, काही क्लासेस असतील, काही एन-जी-ओज असतील, त्यांना करियर विजय सेंटर चालू करायचं असेल, तर त्यांनी देखील यासाठी संपर्क साधू शकता. म्हणजे 50 पेक्षा जास्त करियर विजयची केंद्र आपण चालू करू शकलो, तर मी तिथे येऊन तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊ शकेन.